उजनी धरणातली बोट दुर्घटना ताजी असतानाच आता अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटलेली आहे। यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाचीच बोट उडालेली आहे। बोट दुर्घटनेमध्ये 5 जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झालाय, तर दोघांचा शोध सध्या सुरू आहे। काल दोघे जण बुडाले होते, त्यातल्या एकाला शोधण्यासाठी सकाळी एसडीआरएफचं पथक बोलावण्यात आलं होतं। काल सुगाव परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। आणि या सगळ्या संदर्भात नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नितीन, सध्या परिस्थिती काय आहे, किती जणांचा शोध लागलाय आणि एसडीआरएफच्या जवानांची प्रकृती कशी आहे? प्रज्ञा, निश्चितच ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। काल एक जण बुडाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी जे पथक आज सकाळी या ठिकाणी एसडीआरएफचं आले होतं, त्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू ती बोट उलटल्याने झाल्याचं समोर आलंय। याचबरोबर त्या बोटीतील एक जवान एसडीआरएफचा आणि एक स्थानिक आणि काल बुडालेला एक अशा तिघांचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे। सध्या युद्ध पातळीवर या ठिकाणी जे एसडीआरएफचे बाकीचे जवान आहेत ते या ठिकाणी त्यांचा शोध घेत आहेत। परिसरात बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। स्थानिकांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठी मदत केली। मात्र एकूणच जर पाहिलं तर ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। प्रज्ञा, नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर काल एक जण प्रवरा नदीमध्ये बुडाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून एसडीआरएफचं पथक बोलावण्यात आलं होतं, पण पाण्याच्या प्रवाहामुळे एसडीआरएफची बोटही उलटली आणि या दुर्घटनेमध्ये एकूण तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अकोले तालुक्यातल्या सुगाव गावाजवळची ही घटना आहे। एसडीआरएफ पथकातल्या तिघांचा मृत्यू झालेला आहे, तर दोघांचा शोध सध्या सुरू आहे। ही 3 दृश्य आपण पाहतोय। कालपासूनच्या या 2 घटना आणि आजची ही 3री घटना समोर आली आहे। प्रवरा नदीमध्ये बोट उलटून तिघांचा मृत्यू झालाय, तर काल मंगळवारी संध्याकाळी उजनी धरण क्षेत्रामध्ये एक प्रवासी बोट उलटून 6 जण बेपत्ता झाले, तर भावली धरणामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू झाला। भावली धरणातल्या दुर्घटनेमध्ये मामा भाषांचा समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।